मुलांची शाळा चालू झाल्यात आणि प्रत्येक आईला प्रश्न पडतो म्हणजे आज डब्याला काय द्यायचा आणि तो डबा किंवा तो नाश्ता असा असावा जे मुलं पूर्णपणे संपवतील, बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल. अगदी पौष्टिक असावा, झटपट होणारा असावा आणि साध्या सोप्या पद्धतीने असे आपण टिफिन सीरीज चालू केलेली आहे. टिफिन सीरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण बनवडा जो पौष्टिक आहे आणि डोसा जी मुगाच्या डाळीपासून हे दोन्ही पदार्थ एकच पीठ बनवायचं आहे आणि त्याच्यापासून 2 रेसिपी तुम्ही बनवू शकता. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी 2 कुकरचे डबे घेतलेत. त्याच्यामुळे 1.5 वाटी मी इथं मुगाची डाळ घेते. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, जेवढ्या प्रमाणात हवं आहे तेवढं. 1.5 वाटीसाठी मी इथं 1 वाटी जाड रवा घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी रवा किंवा रव्याच्या ऐवजी 1 वाटी तांदूळ घेतलात तरीही चालेल. त्या रव्यामध्ये आणि डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे दोन्ही पण चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे, म्हणजे वरचं पाणी अलगद असं काढून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं स्वच्छ होईल. तर मी इथं पाणी काढून घेतलं आहे. आता परत एकदा डाळीमध्ये आणि रव्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवूया आणि साधारणतः 1 तासभर तरी आपण ही डाळ आणि रवा चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी साईडला ठेवतो आहे. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 10 ते 15 मिनटं गरम पाण्यामध्ये जर डाळ भिजू घातलात तरीही चालेल. तर 1 तासभर तरी मी ठेवलं होतं. डाळ चांगली भिजली गेली. मिक्सरचं जार घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जेवढी बसेल तेवढी डाळ ॲड करते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा. हिरवी मिरची घेतल्या तिथं 2, लसूण घेतले 7 ते 8 पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे. हवा असेल तर यामध्ये पालक ॲड करू शकता, बीट ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. झाकण लावूया आणि पूर्णपणे बारीक पेस्ट करायची. होता होईल तेवढं मी इथं बारीक पेस्ट करून घेतली. तर ही एका पातेल्यामध्ये काढते आणि राहिलेली पण जी डाळ आहे ती सेम याच प्रकारे. आता हिरवी मिरची आलं न वापरता राहिलेली डाळ मी इथं सर्व बारीक करून घेतली. तर हे आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतरनं रवा घेतला आहे. रवा पण जेवढा बसेल तेवढा यामध्ये ॲड करते आणि फक्त झाकण लावायचं आहे आणि बंद चालू करून याची पण पेस्ट करून घ्यायची. तर रवा पण पूर्णपणे बारीक झाला आहे. बघू शकता. मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. भांडं थोडं कमी पडतं आहे, त्याच्यामुळे ज्या बाउलमध्ये रवा काढला आहे त्याच्यामध्येच हे डाळीचं पीठ परत एकदा यामध्ये काढून घेते. याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे 1.5 चमचा मिठाचा वापर करायचा आहे. अर्धा चमचाला पण कमी, अगदी थोडासा सोडा वापरते आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेन लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालं आहे. तर आपण फक्त 5च मिनटं साईडला ठेवून टाकूया. तोपर्यंत मी इथं 2 बटाटे घेतले होते उकडून, त्याच्यावरचा जो साल असतो तो काढून घेतला आहे. 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे एकदम बारीक चिरून, 3 हिरवी मिरची आणि 2 टोमॅटो अशा प्रकारे एकदम पातळ चिरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी, स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. सर्वात आधी बटाटे हाताने पूर्णपणे मॅश करायचे. हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही पनीर पण वापरू शकता. बटाटे मॅश करून झाले. ह्याच्यामध्ये आपण फक्त कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकणार आहोत. टोमॅटो आत्ताच ॲड करायचं नाही. जेव्हा मी बन डोसा किंवा बन वडा म्हटला जातो ते बनवणार आहे त्यावेळेस त्याचा वापर करणार आहे. अर्धा चमचा मीठ टाकूया. अगदी थोडीशी हळद टाकली आणि सर्व मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे हे सारण आपलं तयार झालं आहे. जसं आपण आलू पराठेसाठी तयार करतो सेम त्याच प्रकारे मी इथं तयार करून घेतलं आहे. या ठिकाणी माझ्याकडे एक छोटी कढई आहे ती ठेवली आहे, जे तडका देण्यासाठी वापरतात. तुमच्याकडे नसेल तर मोठी कढई असेल तर त्याच्यात बनवलात तरी चालेल. थोडंसं तेल टाकायचं आहे. पळीच्या साहाय्याने 2 पळी मी इथं बॅटर टाकलं आहे. याच्यामध्ये आपलं जे बटाट्याचं सारण आहे ते साधारणतः 1-2 चमचे तरी मी इथं ॲड करते. या सारणमध्ये तुम्हाला हवा असेल तर बीट खिसून किंवा कोबी खिसून, नाहीतर मग शिमला मिरची वगैरे टाकलात तरी चालेल. वरून टोमॅटो टाकलं आहे, ठेवलं आहे आणि वरून बॅटर टाकूया पूर्णपणे पॅक होण्यासारखं. म्हणजे टोटल 4 चमचे मी इथं बॅटर टाकलेलं आहे. याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे. गॅस पूर्णपणे बारीकवरती ठेवायचं आहे. पूर्णपणे बारीकवरती 1-2 ते 3 मिनटं हे वाफ येऊ द्यायची.
2 ते 3 मिनटं झालं की प्लेट काढूया. बघू शकता पूर्णपणे सुकलं गेलं आहे. वरून तेल सोडायचं आहे. मी इथं ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि चवीसाठी तीळ वापरते. साधारणतः 1 चमचाभर तरी तीळ वापरलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने कडा लूज करून घेऊया, म्हणजे हे बनवडा इझिली दुसऱ्या साईडने पण पलटतो. तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये सँडविच बनवू शकता किंवा उत्तापा वगैरे पण बनवू शकता. अगदी टेस्टला खूप भारी लागतो आणि हेल्दी असा नाश्ता आहे. तर आपला बनवडा तयार झाला आहे. हे काढून घेते. सेम याच प्रकारे परत एकदा कढईमध्ये तेल टाकायचं आहे. बॅटर टाकायचं आहे 2 पळी. त्याच्यानंतरनं बटाट्याचं सारण टाकूया. टोमॅटो टाकायचे. परत एकदा बॅटर टाकून झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफवून घेते. 2 ते 3 मिनटानंतर तेल टाकायचे आणि तीळ टाकून परत एकदा दुसऱ्या साईडने पण हे 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचे. अशा प्रकारे आपला बनवडा तयार आहे. त्याच्यानंतरनं डोसा बनवण्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करायचा आहे. गॅस बारीक करायचे. पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तेल टाकायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. डोसा करताना ही प्रोसेस नक्की करत जावा. अजिबात आपला डोसा किंवा उत्तापा तव्याला चिटकत नाही आहे, जर तवा चांगला गरम असेल आणि पाण्याने पुसला तर. म्हणजे तवा टेम्परेचरवर येणं खूप इम्पॉर्टंट असतं. 2 पळी बॅटर घेतलं आहे. अगदी हलक्या हाताने पसरवते. गॅस बारीकवरतीच आहे. आता गॅस मीडियमवरती करायचं आहे. हे बॅटर जे आहे ते थोडंसं सुकू द्यायचं आहे आणि वरून तेल टाकायचं. पूर्ण सुकल्यानंतरच तेल टाकायचं आहे आणि थोडंसं खरपूस असा रंग आला, लालसर रंग दिसायला लागला की हे डोसा आपण काढून घेऊया. अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही बनवडा आणि डोसा पौष्टिक असा नाश्ता बनवू शकता. तर अशा प्रकारे आपला डोसा तयार झाला आहे. तर हे काढून घेते आणि राहिलेले पण डोसे सेम याच प्रकारे तयार करून घेऊया. तर टिफिन सिरीजमध्ये भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेत. याच्या आधी पण पौष्टिक अशी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते पण एकदा नक्की बघा, म्हणजे डब्यासाठी तुम्हाला ती रेसिपी अगदी इझिली मिळून जातील. तर यामधला एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.